नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. मी सतेज नेमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी निघालो आहोत कासवांच्या गावी जाण्याकरिता, म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास या गावी जाण्याकरिता. येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यांचं संवर्धन करण्यात येतं आणि त्यातून बाहेर आलेली कासवाच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात येतं. तर मित्रांनो, आता आम्ही बाणकोटहून वेळासला जाणाऱ्या रस्त्यावर आहोत. पूर्ण समुद्राच्या बाजूने रस्ता आहे बघा, हा रस्ता. या बाजूला बघा पूर्ण पसरलेला समुद्र किनारा, सुंदर एकदम. पाच बघा खाली गेला. तर आता आम्ही वेळास या गावी पोचलेलो आहोत आणि सुरुवातीलाच गावात आल्यानंतर हे आहे शंकराचं मंदिर. शंकराचं आणि काळभैरव मंदिर असे दोन मंदिर आहे, शेजारी आहेत. हे बघा शंकर मंदिराचा गाभारा आणि इथूनच थोडं बाजूलाच काळभैरव मंदिर आहे. हे ते काळभैरव मंदिर आणि हे बघा हे आहे ते मंदिर आहे. तर चला आता दर्शन घेऊन जायला आम्ही आता पुढे निघालो आहोत. तर आता आम्ही वेळास गावाच्या थोडं पुढे आलेलो आहोत. वेळास गाव गेल्यानंतर एक नदीवर छोटा पूल लागतो, तिथून थोडं पुढे आल्यानंतर बघा हा एक स्वागत बोर्ड आहे. या बाजूला मागे वेळास गाव आहे आणि हा एक नदीवर पूल पार करूनंतर हा रस्ता पुढे सरळ केळशी गावाकडे रस्ता गेला आहे आणि इथूनच असं उजव्या बाजूला एक रस्ता खाली उतरतो. हा नदीवर पूल आहे आणि त्या बाजूनेच एक रस्ता खाली उतरतो. साधारण थोड्या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर मग हाच रस्ता पुढे वेळास बीचकडे गेला आहे. साधारण 10-12 मिनटात आपण वेळास बीचवर पोहोचतो. इथून 22 ते 25 वर्षापूर्वी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. या प्रजातीच्या कासवांची मादी वेळास किनाऱ्यावर येऊन अंडी घालत असतात, परंतु काही माणसे व कुत्री वगैरे ही अंडी चोरून नेत असत. ही बाब सह्याद्री मित्र मंडळाच्या सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व वनविभागाच्या मार्फत सदर कासवाची मिळणारी अंडी संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यातूनच 21-22 वर्षापूर्वी कासव महोत्सवाची सुरुवात झाली. तर बघूया आता आपल्या नशिबात असेल तर बघायला भेटेल, नाही तर मग बीचवर फिरू आणि मग जाऊ आपण. नाही पार्थ भेटेल का बघायला? कासव बघायला भेटेल? चला बघूया आपण. कासवाची मादी साधारण नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान समुद्र किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात व तेव्हापासून साधारण 50 ते 60 दिवसात कासवाची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. त्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्यात येते. वेळासचा समुद्र किनारा जवळ आला, आम्ही चालत आलो आहे. 10-12 मिनटं लागली चालत यायला. समोर समुद्र किनारा दिसतोय आणि समुद्र किनाऱ्यावर बघा असलेली सुरूची झाडं, मस्त उंच उंच झाडं आहेत. तर बघा मित्रांनो, समोरच कासव उबवणी केंद्र आहे, जिथे कासवाची अंडी उबवण्यासाठी ठेवली असतात वाळूमध्ये टोपलीखाली. त्यातून आले कासवाची पिल्ले जे बाहेर येतात त्यांना मग संध्याकाळी समुद्रात सोडलं जातं त्यांच्या नैसर्गिक अधिवासात. सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता असे 2 वेळा सोडले जातात जेवढी पिल्लं बाहेर येतील त्यांना. तर हेच आहे ते कासव उबवणी केंद्र आणि समोर बघा बोर्ड लावले थोडं अंतरावर. त्यावर तारीख लिहिलेली आहे आणि तिथे किती अंडी पुरली त्या तारखेला त्याची संख्या लिहिलेली आहे त्याच्यावर. आणि इकडे बघा उपस्थित लोक, भरपूर असं जनसमुदाय उपस्थित आहे. 6 वाजायला अजून भरपूर वेळ बाकी आहे. आता 5:30 वाजलेले आहेत. 6 वाजता ते वन विभागाची माणसे येतील तिथे अंडी उबवणी केंद्रावर. इकडे बघा समोर जो डोंगर दिसत आहे भरपूर लांबवर, तो आहे हरिहरेश्वरचा डोंगर, खाडीच्या पलीकडे आहे. पाहत आणि मी जरा वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारतोय. अजून 6 वाजायला 20 मिनटं बाकी आहेत, 20-25 मिनटं. थोडं एक राऊंड मारूया समुद्रावर आणि मग जाऊया एक 5-10 मिनटांनी. आणि इकडे पार्थ दादा काय करतायत बघा, समुद्राच्या वाळूमध्ये हात फिरवत आहेत, चप्पलचा आकार काढत आहेत. टाइमपास. पाण्यामध्ये आलो आम्ही समुद्राच्या, पार्थ आणि मी, आणि भरपूर लोक देखील पाण्यात आलेले आहेत. समुद्र आहे आणि सूर्यास्त व्हायला अजून थोडा वेळ आहे. आता 5:45 वाजलेले आहेत. 7-6:30 नंतर सूर्यास्त होईल, 6:30-6:45. तर चला आता आम्ही पण आता 5:45 वाजले तिकडे चालू आता. तर आता 6 वाजलेले आहेत आणि इकडे बघा वन विभागाची माणसं देखील आलेली आहेत अंडी उबवणी केंद्रावर. आणि आता ते स्पीकरद्वारे उपस्थितांना काही महत्त्वाच्या सूचना देणार आहेत. नमस्कार. मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये तुम्हाला नियम सांगतो. नियम सगळ्यांनी पाळणं अपेक्षित आहे. आता इथे ज्या पाकिट दिसत आहे त्या पाकिटच्या खालना पिल्लं जर संपूर्ण माणूस बाहेर आलेली असते, आता तरी आपण तिथे बॅरिकेड लावले नाही, कारण आपल्या आधी भरपूर लोक तिथे खाली जाऊन बसले.
पिल्लं जर इथे असतील तर आम्ही खाली बॅरिकेड्स लावू. तोपर्यंत सगळ्यांनी थांबायचं. बॅरिकेड्स लावून झाल्यानंतर पिल्लांना इथनं घेतलं जाईल, खाली ठेवलं जाईल. बॅरिकेड्सच्या आतमध्ये पिल्लं आणि व्हॉलेंटियर्स असतील. तुम्ही सगळ्यांनी बॅरिकेड्सच्या बाहेर थांबायचंय. मोबाईल आणि कॅमेरानी फोटोग्राफी करा, त्यांचे व्हिडिओज करा. फक्त मोबाईल आणि कॅमेराचे फ्लॅशलाईट बंद करा, कारण हे लाईटच्या दिशेला आकर्षित होतात. यांच्याबरोबर लहान मुलं असतील त्यांनी लहान मुलांचे हात धरून ठेवा. मुलं एक्साइट होऊन बऱ्याचदा लाईन क्रॉस करून आतमध्ये येतात. एकदा ही पिल्लं पाण्यात गेली की पाण्यामध्ये पुढची 15-20 मिनिटं आमची माणसं सांगतील त्या एरियामध्ये कोणीही पाण्याच्या जवळ किंवा पाण्यात जायचं नाही, कारण पहिल्यांदा ते पाण्याच्या संपर्कात येतील. लाटेबरोबर बाहेर येऊन आपल्याच पायाखाली ते येऊ शकतात. त्याच्यामुळे पुढची 15-20 मिनिटं आम्ही ज्या भागात सांगतो त्या भागात कोणीही पाण्यात जवळ जायचं नाही किंवा पाण्यातही जायचं नाही. संध्याकाळी 7:30 वाजता एक डॉक्युमेंटरी फिल्म असते, ज्याच्यामध्ये हे समुद्री कासवाचं काम का सुरू केलं गेलं आणि त्याच्यानंतर एक माहितीचं सेशन असतं. हे काम कशासाठी करावं लागतं, समुद्री कासवाचं निसर्गात नक्की स्थान काय आहे आणि गेली 21 वर्ष संरक्षण आणि संवर्धनाचं काम आता संशोधनाकडे कसं चालू आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळते. धन्यवाद. पहले चेक करते हैं, अगर हैचिंग है तो बैरिकेड लगाएंगे और उसके बाद आप लोगों को रिक्वेस्ट करता हूँ कि आप लोग वहाँ पर आ जाइए. एकूण 6 टोपल्या उगवून पाहणार आहेत. पिल्ले आहेत का कासवाची, तर बघू आता एक एक करून टोपली उघडायला सुरुवात केली आहे त्यांनी. इकडे बघा पहिली टोपली आता उघडलेली आहे, परंतु बॅड लक त्या टोपलीखाली काही कासवाचं पिल्लू मिळालं नाही. आता दुसरी टोपली उघडत आहेत. चला अशा प्रकारे एक एक करून आता दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी एक एक करून टोपल्या उघडण्यात आल्या, परंतु एकाही टोपलीखाली एकही पिल्लू मिळाले नाही. आणि आता शेवटची टोपली उघडण्याची वेळ झाली होती. उपस्थित सर्वांचे श्वास रोखले गेले आणि शेवटची टोपली उघडण्यात आली. सर्वांची प्रार्थना कामाला आली आणि शेवटच्या टोपलीकडून एक कासवाची 3 पिल्ले मिळाली आणि उपस्थित सर्वांनीच एकच जल्लोष सुरू केला. मिळाली पिल्लं मिळाली. कासवाची मादी एकावेळी साधारण 80 ते 150 पर्यंत अंडी घालते आणि त्यातूनच मग ही कासवाची पिल्ले बाहेर येतात. तर आता विभागाचे कर्मचारी समुद्रावर जाऊन बॅरिकेड्स लावून आले 2 ठिकाणी. दोन्ही ठिकाणी कासवाची पिल्ले सोडणार आहेत सर्वांना, जेणेकरून सर्वांना बघता यावे. एका ठिकाणी 1 आणि एका ठिकाणी 2 असे 3 पिल्ले सोडण्यात येणार आहेत. आणि ते वन विभागाचे कर्मचारी मिळालेल्या कासवाच्या पिल्लांना घमेल्यामध्ये घेत आहेत. आणि आता घमेल्यात घेतलेली पिल्ले सर्वांना ते दाखवत आहेत, उपस्थित सर्वांना दर्शन देत आहेत पिल्लांचं. तर चला आता बॅरिकेड्सच्या दिशेने जायचं आहे. तर बघा आता वन विभागाचे कर्मचारी घमेल घेऊन समुद्राच्या दिशेने निघाले आहेत आणि त्यांच्यासोबतच उपस्थित सर्व जनसमुदाय देखील चाललेला आहे लगबगीने. लहान मुलांची देखील धडपड चालू आहे पिल्ले पाहण्याकरिता. जोडीने चालले आहेत त्यांच्या. तर बघा आता बॅरिकेड्स लावलेल्या ठिकाणी आलेलो आहोत आणि दोन्ही बॅरिकेड्सच्या ठिकाणी त्या बाजूला 1, 2 आणि या बाजूला 1 असे 3 कासवाचे पिल्ले आता वाळूवर सोडण्यात आलेले आहेत. आणि आता पिल्लांचा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू झाला आहे. इकडे तिकडे बघत थोडी बावरत पिल्ले पुढे सरकत आहेत. तर पहिल्यांदाच त्यांचा पाण्याशी संपर्क येणार आहे. त्यांचं पाणी हेच त्यांचं जीवन आहे, परंतु आता जन्मानंतर ते पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हळूहळू दबकत पिल्ले पुढे सरकत आहेत. सूर्य देखील आता मावळतीकडे झुकलेला आहे. थोड्याच वेळात आता सूर्यास्त होणार आहे आणि इकडे कासवाच्या पिलाची बघा पुढे जाण्याची लगबग सुरूच आहे. हळूहळू पुढे सरकत आहेत समुद्राच्या दिशेने. थोड्याच वेळात आता समुद्रात प्रवेश करणार आहेत. सूर्य देखील आता जवळजवळ पूर्णपणे मावळत आलेला आहे आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने आता कासवाचे पिले देखील पाण्यात प्रवेश करणार आहेत. बघा जवळजवळ पाण्यामध्ये ते पोचलेले आहेत. थोड्याच वेळात पूर्ण पाण्यात पोचतील ते.
चला तर संध्याकाळ झाली, आता आम्हाला पण घरी जायचं आहे, त्यामुळे आता आम्ही देखील घरी जायला निघत आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ आता इथे संपूया मित्रांनो. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.